सगळ्यांना माझा नमस्कार. बसलेले माझे बंधू आणि भगिनी आणि विद्यार्थी, खरोखर मला इथे बोलवलं. मला एक अभिमानाची गोष्ट दिसली इथे का आपले जे पर्यावरणाचं काम आहे ते पर्यावरणाचं काम सुद्धा मला इथे दिसलं. तर मला तर वाटतं का प्रत्येक गावोगावाचे झाले तयार, कारण या कामामध्ये मी एकटीच खूप रखडत होते. तर आता प्रत्येक गावामध्ये कुठंतरी गावठी वेलीवर काम चालू आहे, कुठंतरी पर्यावरणावर चालू आहे. तर खरंच आज हे सगळ्यांनी केलं पाहिजे. आज या ठिकाणी मला बोलवलं, मला सुद्धा खूप अभिमान वाटला. आणि आता एक तुम्हाला विद्यार्थ्यांची फरक पडत ना, आता इथं सगळंच माणूस काय पाहून बोलवतं, मोबाईल मध्ये बघून बोलवतं आणि मला तर कागद मोबाईल काहीच कळत नाही, काहीच नाही. मी कधी शाळेची पायरी नाही येते, शिक्षण टायमाला शिक्षण घ्यायचं, कधी पायरी नाही येते. पण आज एक मोठ्या कॉलेजवर मला बोलवतात. तर माझं फक्त निसर्गाचं काम आहे आणि निसर्गाच्या कामच मी अशा प्रत्येक ठिकाणी देत असते. तर जाऊया आता, प्रत्येकाचं जे त्याचं काम करतंय. मी फक्त काय सांगणार आहे तुम्हाला, माझ्याकडून जर एखादं चुकलं तर ते मला माफ करा. मी जे केलेलं काम आहे आणि जे माझे अनुभव आहेत हेच मी फक्त सांगणार आहे आणि हेच मी सांगत असते. कारण माझं फक्त ज्ञान मातीच आहे, माझं पुस्तकातलं ज्ञान काहीच नाही. मला सही सुद्धा येत नाही, आता ती माझ्या नाताने शिकवली. फक्त सही येते मला, साधा मोबाईलचा फोन सुद्धा लावता येत नाही. पण मी ही शाळा नाही शिकले, पण निसर्गाची शाळा मी पूर्ण शिकले. निसर्गाच्या कुशीत राहून आणि ती निसर्गाची शाळा मी अभिमानाने आज समाजाला सांगते. आणि त्या निसर्गाच्या शाळेची आज गरज आहे म्हणून मी समाजाला सांगते. तर हे काम जे सुरू केलं, आता मला बरेच मागे ह्या ताई त्या तर मी आता माझं पहिल्यापासून सांगते. म्हणजे माझं माहेर सासर तेच गाव आहे आणि आम्ही 7 बहिणी होतो. 7 बहिणी असताना वडिलांची खूप गरिबी होती, आणि गरिबी असताना आम्ही 7 बहिणी असताना त्यांना शाळा नाही शिकवता आली. दुर्गम भाग होता आमचा. आता ते रस्ते, मी पद्मश्री पुरस्कार भेटले त्यानंतर रस्ते झाले, नाही तर तोपर्यंत रस्ते पण नव्हते माझ्या गावात. आणि हे काम सुरू करायला मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून केलं का मी माझ्या वडिलांच्या घरी त्यांनी शिकवलं नाही, पण ते पण शाळा शिकलं होतं. पण ते घरामध्ये 7 मुली बसून ज्ञान शिकवायची. समाजात कसं राहायचं, कसं बोलायचं, कसं काम करायचं, कसं वागायचं. गरिबी आली तर अजून नाही, श्रीमंती आली तर माजून नाही. टाकीच्या गाव सोसल्याशिवाय देवपणा येत नाही. आणि चांगल्या कामामध्ये मरून निघायचं, पण सरून निघायचं नाही. हे माझ्या एक शब्द आता कागदावर लिहून ठेवतात. मी चांगला जो शब्द आहे तो मी माझ्या डोक्यात साठवून ठेवला. आणि त्यांच्या 7 मुली होत्या. आता आपण बघतोय आपल्याच मुली, मी माझ्यावर घेते. जिकडे शाळेत त्या ठिकाणी जातात तिकडेच लग्न लावून जातात. पण माझ्या वडिलांची गरिबी होती, 7 मुली होत्या. जिथं दिले तिथंच राहायचं. माझ्या नावाला वाटाणे लावायच्या, मरून निघायचं, पण सरून निघायचं नाही. हे शब्द वडिलांचे लक्षात करून माझं 12 गरिबी असल्यामुळे 12 वर्षी त्याच गावात लग्न झालं. आणि लग्न झालं माझं 1-2 वर्ष जरा बरं होतं. मी खूप गरीबाची मुलगी होते, कारण आजकाल गरीबाला मरण नसतंय. तर माझे सासरे माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न करून द्यायला निघाले. आणि इकडं मला खूप छळ चालला, माझा खूप त्रास चालला. मी 40 वर्षे गायच्या गोठ्यामध्ये प्रवास केला. 4 बाळाला जन्म मी गायच्या गोठ्यामध्ये दिला. मला इकडच्या घरातून जेवण वाढून यायचं, जेवढं दिलं तेवढंच खायचं. आणि वर्षाला एकच असं लुगडं घ्यायचं, त्याच्यात 2 तुकडे करायचे. मला खूप त्रास दिला, मी सगळं त्रास काढला. पण मी माझ्या वडिलांच्या घरी नाही गेले. जायचे, लईच राग आला तर एखाद 2 दिवस, पण वडिलांना सांगायचे नाही मी राग आले म्हणून. परत मी फिरून यायची. आणि मी जरी गायच्या गोठ्यात प्रवास केला, 4 बाळाला जन्म दिला, तर संध्याकाळची बाळ जन्मलं तर सकाळचं उठून सगळं मी काम केलं.
गायचं गाय म्हशीचं शेण 1-1 किलोमीटरवरून 2-3 हांडे पाणी 7 दिवसापासून बाळा पाठीची बांधायचे 3-4 किलोमीटरवर आमची शेती तिथं दररोज जायचं शेतीमध्ये दररोज यायचं 7 दिवसापासून 4 म्हणजे मला एकी मागे 3 मुलं झाले मला मुलगीच होय ना हो मला खूप त्रास होता तरी पण मला 4थ्याने मुलगी झाली तेव्हा मी थांबले मला खूप मुलीची अपेक्षा होती मी धाकला मुलगा कोणाला तरी द्यायला निघाले तर हा मुलगा घ्यावा मला मुलगी द्यावा पण कोण नाही दिली नाही 4थ्याने मुलगी झाली मला आणि मग जे काम करत असताना वडिलांच्या घरी ते जायचं तर वडील म्हणायचं तू जर मेली ना सासूवास काढून तर लोक काय म्हणतील तर ती सासूवास काढून मेली तिचे बाळ उभे पडते आणि तू जर आता पोरं घेऊन पुढे गेली ना तर लोक म्हणतील मासली म्हणून गेली हे माझ्या वडिलांचे संस्कार होते आणि खरोखर जे आई वडिलांचे संस्कार जपल ना त्याचं कधीही चांगलं होईल आई वडिलांसारखं दैवत कुठंच नाही आणि कोणीच नाही एवढा त्रास मी काढला आणि मग काही दिवसांनी मला लहानपणापासून समाजात चांगलं काम करायची अपेक्षा होती पण मला कोणासंग बोलू देत नव्हते कोणाच्या घरी जाऊन देत नव्हते मी काय समाजात काम करणार आहे चांगलं ही माझ्या मनाची अपेक्षा होती आवाज येतो याच्यात हो येतोय चालेल चालेल माझ्या मोठ्या मुलाने 10वीची शाळा सोडली ना तेव्हा मला समाजात काहीतरी काम करता येऊ लागलं तर काहीतरी समाजात काम करता येऊ लागलं मी काय कामगार होते मी घरी जाऊन आमच्या गावाला आता पावसाळा संपला दिवाळी झाली तर 20 रुपये मजुरी नाही असा आमचा भाग आहे लोकांवर मग मी रोप तयार उचलून गेले का हाताला काही काम नसायचं मी रोप तयार करू लागले बसा मुलांनी 10वीची शाळा सोडली मी बचत गट तयार केली बचत गटातही मला खूप अडचणी आल्या का तर मी शिकलेलीच नाही मग माझ्या मोठ्या मुलाला म्हणलं मला फक्त लिखाण काम करून दे बचत गटाचं काम सगळं करते कशाला कर माझ्याकडे पैसा नसायचा काय वाण म्हणून घेऊन दिला मी एक रोपच वाण म्हणून देऊ लागले महिलांना आणि 5 वर्षे रोप दिले ना आता द्यायचे 5 दिले वाण कधी कधी दिलंय नाही मी इथून पुढे देणार नाही पण पहिले मुलं करायला आलो की आम्ही खत आले औषध आले आपले पेन आलं आणि माझं लग्न झालं तोपर्यंत काहीच नव्हतं मला मुलं झाले तोपर्यंत खत औषध कसं राहतंय हे माहीतच नव्हतं पण जेव्हा माझ्या शेतामध्ये पिकू लागलं शेतामध्ये मारू लागले ते खाद्य घरात खाण्यात येऊ लागलं आणि आजार सुरू झाले मग मला 10 किलोमीटरवर 20 किलोमीटरवर पाठीची बाळा बांधायची पाय दवाखान्याला हा माझा पर्वत खराब झाला मला काय वाटलं मला माझं बालपण आठवलं आपला पर्वत एवढा कठीण होता तरी कुठला आजार नव्हता आणि आता तर म्हणजे सुविधा झाल्या तरी आजार येतात कुठून मग मी त्या आजाराचा शोध घ्यायला लागले मी विचार करीत दवाखान्यात गेले विचार करीत घरी आले दुसऱ्या दिवशी मी उठले माझ्या शेतीमध्ये पाठ घेतले शेजारची पण शेती पाहिली आणि एक आंब्याच्या झाडाखाली माझ्याच बांधव बसले आणि तिथं मी विचार करू लागले मला फक्त आजार शोधायचे होते की आजार कुठून येतात आणि कसे सुरू झाले मग मी त्या बांधव बसलो मी विचार केला आपल्या शेतीमध्ये आपण पहिलं कोणतं पीक पेरत होतो आता कोणतं पेरतोय पहिले कोणते पिकं होते आता कोणते पिकं घेतोय पहिलं शेतीला खत औषधं नव्हती आता किती आता जे पारंपरिक शेती होती ना ती शेती करायची हे जे खत औषधं आपले जे नातं हे सगळं बंद करायचं मला घरातून खूप मोठा विरोध झाला हो आणि चांगल्या कामाला कुठेही विरोध होतो मला ते कुणालाही चांगल्या कामाला विरोध होतो मला घरातून खूप वाईट बोलू लागले मला त्याचं खूप वाईट वाटलं मी रडले पण मी एक शब्द वापरला आजपासून मी घरात काहीच बघणार नाही सगळं काही तुम्ही बघायचं आणि मी 8 दिवस गप्पच बसले पण माझ्या घरामध्ये माझा एक नातू आजारी झाला
त्याच्या आई वडिलांनी तिला खेडेगावात नेला 2 दिवस, 5 दिवस आपल्याला ऍडमिट केला, 4 दिवस संगमनेरला केला, पण मी बघायला नाही गेले. 3ऱ्या दिवशी संगमनेरला नेले, 3ऱ्या दिवशी मी गेले, का तर मला खूप राग आला होता त्यांचा. मग मी आपल्यात 5 दिवस होता तरी मी बघायला नाही गेले. संगमनेरात नेलं, त्या बाळाची जगायची शक्यता नव्हती. मला एवढं वाईट लागलं का ह्या माझा राग मलाच काय आला, का तर मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. ते बाळ निघालाच केलं असतं, पण दुर्लक्ष केल्यामुळं तिथून 4थ्या दिवशी नाशिकला पाठवलं. तिला 2 दिवस होतं, 2 दिवस होतं, पण 2 रुपये 1 रुपया सुद्धा जवळ राहिला नव्हता दवाखान्याला. गळ्यामध्ये एकच मंगळसूत्र 2 मणी होतं, ते नाशिक मध्ये मोडलं. तिथून ते बाळाला मुंबईला न्यावं लागलं. मुंबईला नेलं, तिला 1.5 महिना दवाखान्यात होतं, पण त्या टायमाला 1.5 लाख रुपये लागले. 1.5 महिना अन्न नाही, पाणी नाही, फक्त सलाईन, एवढे दिवस होतं. आणि मग 1.5 महिना घरी आणल्यावर मला पिकाची शेती गारठीवर आली. पण मुंबईला नेल्यावर मला लोकांनी काही नातेवाईकांनी भरपूर मदत केली. नंतर एवढं फिरत गेले ना, नातेवाईकांनी पैसे दिले, काही लोकांनी पण पैसे दिले, मला बिन मागितले ते पैसे दिले काही लोकांनी त्या बाळासाठी. मग घरी आल्यावर मला पिकाची शेती गारठीवर लागली. आवताचे बैल विकले, दुधाच्या म्हशी होत्या तेवढ्या विकल्या, 4-5 शेळ्या होत्या त्या पण विकल्या, पण लोकांचे पैसे मी दमादमाना देऊन टाकले. हा परिणाम माझ्या स्वतःच्या घरात घडला. म्हणून माझं कुटुंब मी सांगत तसं ऐकायला लागलं. तिथून पुढं मग मी काही माझ्याकडे होतं, काही मी गोळा केलं. त्या वर्षी मला जे बातपत्र दिसत ना ते मी गोळा करायला, कोणाकडून एक आणलं, कोणाकडून 2 आणलं, कोणाकडून एवढे दाणे आणले, त्याचा वाढवा केला. आणि सेंद्रिय पद्धतीनं माझी शेती मी गावठी बेणं सेंद्रिय पद्धतीनं पिकून खाऊ लागले. तर माझ्या घरातल्या आजार हळूहळू कमी झाले. मी नातेवाईकांना सांगायचे, बचत गटाला सांगायचे, तेव्हा पण लोक मला वेगळीच म्हणायचं. मला चांगलं कोणीच म्हणना, काहीतरी सांगती, काहीतरी बोलती, काहीतरी मनालाच हे करते. मग असं काम करताना हे रोपांचं काम त्या टायमाला मी करायला लागले. मग मी माझ्या पुरतं केलं सुरू. मी कुणाला कोणी करा नका करू. आणि बाईक स्वतःची ठावे मी त्यांच्या मार्फत रोपं देऊ लागले. आणि मग रोपं निमित्त त्यांची माझी ओळख होती. पाऊस पडून गेला होता, थोडं घरच्या पुरतं बी भरून, अशी टोकरी भरून मी शेतात लावायला चालू होते. मी अजून शेतामध्ये काम करते. मी काढणं आगीचं रोप लावणं आली, म्हणजे मी जे मेन काम आहे ना, हे मी उभी राहिले तर मी हाताला करीत त्यावरून करून गेली. आणि मग मी चालू होते बी लावा, माणसं गेली होती शेतामध्ये, बी मागं होतं. ते साहेब आल्यावर रोडच्या कडाला घरे, ते आल्यावर मी मागं फिरले, डोक्यावरची टोकरी खाली उतरले, लागले गप्पा मारायला. मग त्याने मला विचारलं, असं बोलता मावशी कुठं चालत? म्हणजे पाऊस पडलाय, चालली शेतात बी लावाय. ते म्हणे कशाचे नाव सांगा. त्यानं मला एवढं कुठं सर तुम्हाला नाव सांगू. मग मला त्याने विचारलं, हे कोणत्या बाजारातून आणले? म्हणजे बाजारचं नाही, पारंपरिक गणस आहे आणि जुलै. ते मला म्हणतात लोक नवीन आणतात, नवीन करतात, तुम्ही का जुनं ठेवलं? मग हात थोडासा आणलं, त्यांना सांगितलं, त्यांना सांगितले होते. गेले ते 3ऱ्या दिवशी परत आले. ते मला येणार होते, पण माहित नव्हते. मी रात्रीतून असं मोठ्या प्रमाणात बी चाळीत होते पेरायला. मावशी हे काय करताय? म्हणजे पारंपरिक आणि राख्यामध्ये केली तुम्ही. राख्यामध्ये ठेवल्याने 3 वर्ष याची उगवण चांगली होती. आणि खाण्यासाठी 10 वर्ष ठेवलं तरी जशी तसं राहतं, त्याची चव पण बदलत नाही. मग हे म्हणे, ते बोलता म्हणे, मावशी का जर एवढं ज्ञान आहे तर म्हणजे जगासमोर न्या पाहिजे. मग त्यांनी काय केलं, वस्ते सगळं विकायला सांगितलं बाहेर. त्याचे नाव विचारले, त्याचे वैशिष्ट्य विचारले, 125 वाद्याला घेतली. आणि मग तिथून पुढे त्या साहेबांनी मदत दिली आणि जगासमोर काम केलं. पण जगासमोर नेला असं केलं का आज लोक म्हणतात गावठीला पीक नाही, गावठीला उत्पन्न नाही. मग मी माझ्या शेतामध्ये सगळं बचत गटाच्या माझ्या बाहेरून आणून दाखवल्या. एका काडीला किती फुट होतं, एका बीपासून किती बी तयार होत, एक बी लावल्याना एका दाण्यापासून किती दाणे तयार होतात, हे मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये करून दाखवलं. बचत गटाच्या महिला यायच्या, शेतकरी कधी यायचे बघायला. मग का आपण म्हणतो गावठीला पीक नाही, पण गावठी एखाद्या सावतर मुलासारखा आपण आज बाजूला काढून टाकलंय. पण गरज आता त्याचीच आहे, त्याचीच गरज आहे. मग हे मी करता तर त्यांनी मला असं सांगितलं. मग त्यांनी मी हे गावरान बी गोळा केलं आणि लावलं.
लावलं, पण ते मला लागले विचारायला. मग मी म्हणले सर याच्यामध्ये गावठी भात लावले, जे लोक जास्त बचत गट लागले ना, मी 4 जाती गावठी भात लावले, 4 जाती हायब्रिड भात लावली, रासायनिक खत कशाला दिलं नाही. पण जे हायब्रिड होते त्याला लोणी सुद्धा आली नाही. का नाही आली तर त्याला रासायनिक खत नाही दिलं म्हणून, आणि जे गावठी होते त्याला दाणे आले. मग का आपण म्हणतो गावठीला उत्पन्न नाही? पण गावठीची उत्पन्न घ्यायला आपण माती चांगली ठेवली नाही. मातीच नाही चांगली तर ते पीक येईल कुठून? हे प्रयोग मी माझ्या स्वतःच्या शेतात करून दाखवलं, स्वतःच्या घरात करून दाखवलं. एक कारवीच्या बीपासून मी 5 किलो बी केलं तयार. फक्त का भाजीपाला नाही, घरातली भाजी खाऊन 5 किलो बी तयार केलं. का आपण म्हणतो गावठीला उत्पन्न कमी आहे? पण गावठी जे आहे ना आपलं जुनं ते सोनं, हे आपण ठेवलंच नाही. आणि हा विचार तुम्ही घराघरामध्ये करा. आज घराघरामध्ये आजार सुरू झाले. आपले पहिले 10 किलोमीटर 20 किलोमीटर लोक 50 किलोचा बोजा घेऊन चालायचे, आणि आता 5 किलोची भाजीपाला जर पिशीत घेतला तर रोडच्या बाजूला आले तर लगेच रिक्षा पाहतात, नाही का? मग तेव्हा 105 वर्ष माणसं जगत होते, 110 वर्ष जगत होते, आणि आता 50 ते 60 वर्ष येत नाही. मग आपलं आयुष्य का कमी झालं? आता तर भरपूर खायला मिळते, भरपूर सोयी आहेत, नाही का? मग का आयुष्य कमी झालं? पण आज आपण काय खातोय हे आपल्यालाच कळत नाही. पण मी सांगते, ज्याच्यात चमक आहे त्याच्यात धमक नाही, जे दिसायला लागले ते आपल्याला. आणि आज जे आपण खातो ना, हे सगळं आरोग्याला घातक खातो, सगळं घातक आहे. आपण सकाळचे आपलं बाळा जर थोडं अंगणवाडीत निघालं, आपण नाश्ता काय करून देतात? तुम्ही नाश्त्याला काय करून देतात? पोहे, उपमा, शिरा. पोहे, हा उपमा चांगले म्हणायला, पण पोहे ते काय आता मॅगी निघाले, पोहे मुरमुरे, हे आपण कसं बनले हे आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. मग आपण का आपल्या बाळाला द्यावा? मग आपले बाळ हे कुरकुरे मुरमुरे होऊन गेले. मी एक शब्द सांगते, मी खरंच हा सत्याचा सांगते शब्द. आणि आपल्याला आता आपण माझंच कवय ना, आम्ही 5 दुसऱ्या गावाला जाऊन काम केले. बाजरी कापा पहिल्या महिला गेल्या ना, अशा मोठं कधी पाहिजे, असं दाणं तोडायच्या, त्या फुकून खायच्या. थोडं म्हाताऱ्या माणसाला असं माहिती, ते कणसाचे फुकं मारले, पण ती बाजरी इतकी गोड लागायची ना, लय गोड लागायची, म्हणून त्या महिला खात होते ना. आता ती बाजरी अशीच कुठं तर ती चक्की जळत नाही. म्हणजे जे आपलं खाल्ले ते आपल्याला राहिलंच नाही. आपली ज्वारी, बाजरी, भात, नाचणी, वरळ, राळा हे तर कोणाला माहितच नाही. आणि आता बाजऱ्या पिकत ते नाही. आता नुसती सोयाबीन, तूर, जास्त करून सोयाबीनच झाली. पण सोयाबीन कोणी खायचं? सोयाबीनची भाकर करून का भात घालून खाईल कोणी? नाही खाणार. मग नुसतं सोयाबीनचं तेल गळतंय, आपण नुसतं तेलच पिलं तर आपलं पोट भरल का? नाही झालं. मग आपलं जे खाद्य आहे हे आपण केलं पाहिजे ना. आता निघाले चायना, त्या चायनाचे नाव पण मला सांगते की नाही, चायना कोको, चायना पुरो, चायना काय 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 नाही का? आणि आपली भरताने हे केलं, आपलं काय खाद्य भाजीपाला म्हणजे याच्यामध्ये तूर आहे, मठ आहे, मूग आहे, उडीद आहे, कारळ आहे, हे आता राहिलंच नाही. निश्चित चायना जो शेतकरी, आता याच्यात काही शेतकरी आहे का नाही मला सांगता येणार. इकडे आहे का नाही चायना, पण काही भागांमध्ये मी पाहते जिकडे चायना पिकत नाही तिकडे खायला बाकी पीक भेटते बरं का. जरी नाही पिकली तरी पण जो शेतकरी चायना पिकतोय ना, तो कधीच भाजी खात नाही स्वतः. त्याला माहिती आपण याला किती विषारी औषधं मारे द्यायची. आणि आमच्यासारखं कधी गेलं तर असं तोंडाला पदर लावून त्या बांधावरून जातात. पण आपण बाकी भरपूर घेऊन किती महागाच्या किती घेऊन टाकतो. पण मी सांगते, माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही चटणी भाकर खा, पण ती चायना भाजी खरं ना खाऊ नका. एवढी विषारी आहे ना ती, तर ती कवा आपला ताकद करील याचा विचारच नाही. त्याच्यात येणं मला विरोध केले काही लोकांनी, म्हणजे किती विरोध करा. मला या कामामध्ये पहिला एकदा घरातून झाला, दुसरा दुकानवाल्या, कंपनीवाल्या, कृषी खात्यातून विरोध झाला.
पण मी बाकी खंबीरपणे उभी राहिले. तुम्ही मला किती विरोध करा, पण कधी ना कधी तुम्हाला इकडेच वळावं लागेल. आता मुंबईपासून मला कुलगुरू बोलितात, पुण्यापासून कुलगुरू बोलितात आणि कृषी खाते मोठमोठ्या कृषी केंद्रावर हे असे कार्यक्रम घेऊन राहिले. BS आगरीचे मुलं माझ्याकडे शिकाय येतात. आजी आम्ही आजी शिकेल नाही तर BS आगरीच्या मुलांना काय शिकवणार नाही. तुमचं ज्ञान, तुमचं नॉलेज. मग मी पहिले एक झोपडीमध्ये काम केलं. आता चंद्रकांत मला मोठी बँका बांधली. अशी मी बसते त्या मुलांना आणि हे माझं ज्ञान आहे हे त्यांना सांगते. का तुम्ही मुलांना पण मी सांगते, तुम्ही नुसतं पुस्तकाचं ज्ञान घेऊ नका, तुम्ही निसर्गाचं सुद्धा ज्ञान घेतलं पाहिजे. तुम्ही मातीचं सुद्धा ज्ञान घेतलं पाहिजे आणि ह्या मातीची नाळ जोडून काम केले पाहिजे. मग मला एक बघतो प्रत्येक समाजामध्ये मी काम करतात, कोणी म्हणतात ते काम करतो, पण आरोग्याचं काम का नाही कोणी पाहिलं? आरोग्यावर का नाही कोणी काम करीत? आरोग्य हे प्रत्येकाचं आहे ना, लहान मोठ्याचं आरोग्य आहेत ना. मग हे आरोग्याचं काम सुरू केलं पाहिजे ना. मग याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? आपली माती चांगली ठेवली पाहिजे. ती अन्न देती माता आहे तुमची, आमची सगळ्यांची अन्न देती माता आहे. आपल्याकडे पैसे तर एवढे घर भरेल असलं ना तर कोण पैसा खातं? कोणी दळून खाईल का त्या पैशाला? नाही खाणार. ही अन्न देती माता आहे ना, ती अन्न दे तेच आपण खाणार आहे. मग अन्न देती माता सगळ्याची. मग तिचं आरोग्य जर चांगलं असलं तर ती चांगलं अन्न देणार आहे. माती चांगली तर अन्न चांगलं, अन्न चांगलं तर आपण चांगलं, आपण चांगलं अन्न तर पुढची पिढी चांगली राहणार आहे. हे बाकी तुम्ही लक्षात धरा, नाही तर पुढच्या पिढीला काहीच शिल्लक राहत नाही. मग मला तर वाटतं प्रत्येक गावात एक रायबाई तयार झाली पाहिजे. मी एक दुर्गम भागामध्ये एक बीएची बँक सुरू केली. पैशाच्या बँका गावोगाव आहे, पण DCBIची बँक सुरू केली. तर आता आमच्या परिसरामध्ये झालाय 2-4 बँका आणि आता प्रत्येक शाळा. मग मला तर वाटतं प्रत्येक गावात एक DCBIची बँक झाली पाहिजे. हे गावची बी आहे, प्रत्येक शेतकरी बंधूच्या बांधापासून गेलं पाहिजे आणि गावातलं बी गावातच भेटलं पाहिजे. आणि जे आपलं गुणचे सोडलं होतं ना, हे आपण परत पुढे आणलं पाहिजे. माझी एक शिक्षण वर्गाला कळकळीची विनंती आहे का याच्याला कोणीतरी वळा आणि हे कोणीतरी जगवा, टिकवा. हे वातावरण तरच पुढची पिढी वाचणार आहे. नाही तर आपण असे किती प्रशिक्षण घेतलं, किती काय खरं येत आहे, खरं एकदम. नाही माझी करायला कळकळीची विनंती हो, आम्हाला नाहीये. आपली माती आपली संपत चालली. माती मला हे मुख्यमंत्र्यांनी नाही उत्तर दिले बरं का. इथं तर नाही, मुख्यमंत्र्यांनी भेटले ते इथं काय भेटतं? आपण एखाद्या हॉस्पिटल मध्ये जातो, एखाद्या दवाखान्यात जातो, आपण तिच्यावर उपचार करतो नाही का. ही माती जर संपली तर हिला आपल्याला कोण डॉक्टर भेटणार आहे, कोण वैद्य भेटणार आहे? सांग ना. मातीला कोण डॉक्टर भेटणार आहे? खरंच मला कोणीतरी सांगून द्यावा. नाही भेटू शकत मातीला डॉक्टर. मग आपण का तिला का धोक्यात घाली त्या? आपण तिच्या कितीतरी औषधं मारतो, कितीतरी तणनाशक मारतो तिच्यावर. आपला जीव आपणही जिवंत आहे आणि एकटा गावात असलं ते पण जिवंतच आहे ना. फक्त एवढंच त्याला बनवते. त्याच्यावर तणनाशक भुरभुर फवारते. ते तणनाशक 3-4 दिवशी जळून जातं. आणि ते अन्न आपण खातो. मग आपलं आरोग्य चांगलं राहील का? नाही राहणार. मग आज बघा आरोग्याचं काम हे जर तुम्ही आम्ही आज काम केलं, हे जर टिकवलं तरच पुढच्या पिढीला भेटणार आहे, तरच पुढच्या पिढीला शिल्लक राहणार. मग मी अशी शाळेमध्ये जाते कुठे. आता इथे शाळेला जागा आहे ना भरपूर, एक आहे ना, इथे फुलाच्या जागा लावल्या जातात है ना, शोच्या जागा लावल्या जातात. करून गेलो त्यांना चांगली भाजी खायला भेटत आणि ते पुढचं सुद्धा त्यांना माहिती होईल. आणि काही ठिकाणी शाळेवर माझ्याकडून बी लिहिलंय
त्यांनी तो गेटवर गेटवरती लावलाय, मधून भाजीपाला लावलाय. ते मुलं मला फोन करतात, आजी तुमच्याकडून मी आणलं, आम्ही लावलं आणि तिची आम्ही भाजी खातोय, पण बाजारातून आणली ती चव वेगळी आणि आम्ही बनवली गेली चव वेगळी, नाही का? म्हणजे का केलं? कारण मला तर वाटतं शेतकऱ्यांनी कधी भाजीपाला नाही विकत घेऊ. प्रत्येकाने प्रत्येकाच्या शेतात परसबाग पाहिजे, प्रत्येकाच्या घरात किचन गार्डन पाहिजे आणि आपल्या बाळाला वीस मुक्त भाजी डब्याला आले पाहिजे. माझं तर हे म्हणणे, मी म्हणजे तुम्ही आता मी एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये जाते जेवायला, तर मग 4-4, 5-5 दिवस बाहेर गेले, मग जावंच लागतं. मी गरीबला काढते तरी पण मी 2 दिवस थोडा खाते राहा असं, पण तिसऱ्या दिवशी खावंच लागत. मला तर ते एक ताटण 10 वाट्या आवडत नाही हो, एक आवडत नाही, लोक बसावंच खातात. आता माझं पुण्यामध्ये एक कार्यक्रम होता, आता 15 दिवस नाही झाले, लय मोठा कार्यक्रम होता, लय हाय फाय हॉटेलचे असे 4-4 मध्ये जेवायचं. आम्ही मुक्कामाला गेलो होतो माझ्या बरोबर, तेव्हा साहेब होते, मी ड्रायव्हर, आम्ही 3 जण बसलो होतो. नाही खूप तांदळाची भाकर होती, त्याच्यावर चाईची भाजी होती. आता इथं चाईची भाजी सगळ्यांना माहिती नसेल, मॅडम बसले खायला तेव्हा जे नाही ते होतं, सगळं होतं, पण मी चाईची भाजी, तांदळाची भाकर, आजूबाजूला ते लोक बसले होते ना, सगळं माझ्याकडे बघू राहिले. जे नाही ते इथं खायलंय म्हणून आमची बायका शिळी भाकर खाती. पण मी 30 खाली सगळं प्रत्येकाला, म्हणजे ते सगळ्या राज्यातले लोक होते, तर मी एकटीचे ते सगळ्या राज्यातले लोक होते, ते सगळे केस बघू लागले. त्या मावशीनं रात्री तिचाच कडाबा खाला. आपण एवढं चांगला हाय काय असं त्या मावशीने तिचाच कडाबा खाला, पण मावशीला आवडतच नाही ते, तर मावशी काय खाणार आहे? या हॉटेलमध्ये गेले तर फक्त ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, नाही तर चपाती आणि लोणचं, कच्चा कांदा आणि हिरवी मिरची, हे माझं हॉटेलमधलं काम आहे. मला कधीच ती पावभाजी, शेवभाजी कधीच नाही आवडत. मला त्याची सवय लावली, 10 वर्षापासून बाहेर गेले होते, पण मला नाही ती खायला सवय लागत नाही, आता तर लागणारच नाही. आणि एक मी सांगते, आपला वाढदिवस असले तुम्ही काय करतात? तुम्ही गुरु, आता सर म्हणतात पहिले मुलं गुरुजी बनायचे नाही का, तरी तसे तुम्ही सगळे माझे गुरुजी बनवण्याचे. मी आज गुरुजी म्हणून विचारते, वाढदिवस असल्यावर आपला वाढदिवस साजरा करायचा, आपण काय करावं, काय करतात तुम्ही, एवढं मला सांगा ना. हॉटेलमध्ये जायचं, मित्रमंडळी न्यायची, कापायचं आहे ना, आणि मग तोच खर्च तुम्ही 4 रुपया नाही तर 10 रुपये विकत घ्या, आपल्या मित्रमंडळीला ते रुपये द्या आणि ते एखाद्याच्या बांधावर लावा. ज्याला बांधावर लावायला जागा नसेल ते रस्त्याच्या कडेला लावा. रस्त्याच्या कडेला पैसे हरकत नाहीये झाड लावायला, रस्त्याच्या कडेला लावा. जसा त्या झाडाचं आयुष्य वाढेल ना, तसं आपलं सुद्धा वाढदिवसाचं आयुष्य वाढेल. त्या झाडाच्या सावलीला आपल्याला भेटत. मग हे केलं पाहिजे. आता मी पाहते काही ठिकाणी हॉटेलमध्ये त्या केक कापायच्या पार्ट्या करायच्या, आपण घ्या पार्ट्या करा ना, त्या समाजी पार्ट्या चांगल्या नाही का? वा वा वा. आता वर्ष बदल येईल, मी बियाच्याच लाट्या बनवते. आता आमच्यात अजून आपण चालवत्या, मी अजून बनवलेले बियाच्या लाट्या आपल्या भावाच्या हातामध्ये. आपण किती मोठी राखी बांधली 100 रुपयाच्या, ती बांधली भाऊ बांधली परत फेकून देईल ना. मला चंद्रकांत दादा पाटलांनी घर बांधून दिलं आणि त्या भाषणामध्ये सांगितलं का मी एक बहीण म्हणून भेट दिली. माझ्या घरामध्ये दिवाळीच्या टायमाला रांगोळ्या बियाच्या काढल्या जातात, आकाशकंदील बियाचा बनवल्या जातो, रक्षाबंधनाला लाट्या बियाच्या बनवल्या जातात. आणि चंद्रकांत दादा पाटलांनी मला घर बांधून त्यांनी बहिणीचं नातं लावलं. मी प्रत्येक टायमाला 4 दिवस 8 दिवस पुढे रक्षाबंधन कोल्हापूरला लाट्या बांधते बियाच्या बनवून. आणि तो बिचारा पहिली मुंबई बियाची राखी बांधतोय, तेव्हा दुसऱ्या राखी हातामध्ये बांधतोय. त्या राखीचं असं आयुष्य दिलंय, ती राखी हातात बांधायची तर बांधायची,
ते बी कुठंतरी काढून लावायचं. त्या बियाचा आयुष्य वाढेल तसं आपल्या लाठी बांधणाऱ्या भावाचं सुद्धा आयुष्य वाढेल. त्या बियाचं कसं येईल वाढेल तसं आपल्या भावाचं आयुष्य वाढेल. ही संकल्पना करून मी आज 10 वर्षापासून बियाच्या राख्यामध्ये दिली. आणि मी तर म्हणजे प्रत्येक मुलींना आपल्या भावाच्या हातात आपण बियाचीच राखी बांधली पाहिजे आणि बांधावं. आणि माझ्या सांगण्याला काही ठिकाणी मुलींनी सुरू केलं हे देखावे. मग हे आपण कमी केलं पाहिजे आणि त्या पुढच्या पिढीला हे शिकवलं पाहिजे. हे शिकवलं पाहिजे पुढच्या पिढीला. आणि एखाद्याला विचारायचं असतं अजून एखादा प्रश्न विचारलं घ्या. मग मी काय म्हणते हे काम एक सुरू केले. माझं तर म्हणणे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शेतकरी मजूर आणि ही माती वाचवली. आता काही लोक म्हणतात आम्ही आजच सेंद्रिय शेती करू पण ही माती वाचणार नाही. आपल्याला 3 वर्ष तिचं आरोग्य कमी करावं लागेल तेव्हा ती माती चांगली होईल. का तर तिला खताची सवय लावली ना आपण. मग ती चांगली आपल्याला एखाद्या गोळीची सवय असली एका दिवशी नाही बनवणार. पण आता बरेच लोक याच्याकडे वळले बरेच वळले. एका कुंडीमध्ये भाजीपाला येतो. एक कुटुंबाचं एक वांग्याचं झाड घेतं एक मिरचीचं झाड आलं तर 4 मिरच्या निघतात. एक वांगे आलं तर 3 वांगे 3-4 वांगे निघतात. मग हे आपण केलं पाहिजे आपण शिकलं पाहिजे. आणि मी काय इथून पुढं जे आपल्याला खायचं तेच खा. जे आपल्या बाळाला खायची वस्तू तीच त्यांना द्या. ती जर आपण गेली वाटत दुसरी वस्तू नाही दिली तर त्याला पण माहिती नाही वाटत. पण आपण जर त्यांना दिली तर त्यांना तीच सवय लागून गेली. काही पोरांना लागली नाही बरोबर खातीच नाही. काही लोक आता आम्ही पुण्यामध्ये गेलो एक टाइम गेलो एक कमायला केलं कमालाची टाइम झाला होता. आता मी म्हणून बाई आता ही मावशी स्वयंपाक चालू करणार तर मला सांगणं का पाहिजे तो स्वयंपाक पार्सल म्हणून घेतल्या ना म्हणजे काही लोक घरात स्वयंपाक करायचे सुद्धा विचारल्या आहे का नाही हो. तिथून पार्सल बोलून घेतली. माझ्याकडे बाजूच्या भाकरी होत्या हरभऱ्याचा हरभऱ्याची भाजी होती. आता मला एकटीला खाता येणार ती भाजी मी तिकडे देखतो एवढं वांगे मी काहीच नाही खाल्लं. त्याच्यानंतर पूर्ण भाकर खाल्ली. त्या बाईने ती हरभऱ्याची भाजी भाकर तेवढी भाकर बनवून घेतली. सगळं नातेवाईकाला फोन करी मी बाई काय खाते मी बाई काय खाते. तुम्ही भाकर खाली फ्रीज मध्ये ठेवून दिली. सकाळचे माझ्या मैत्रिणी येणार भाकर खाला काय ती भाकरची भाकर हरभऱ्याची भाजी एवढी भारी होती. मग शिळी भाकर म्हणजे आज सकाळ पहाटे केले भाकर ती संध्याकाळी तर तिला दुसऱ्या दिवसाला फ्रीज मध्ये राहते म्हणून चांगली खराब नाही होत माझ्या मैत्रिणींना. आणि खरोखर या रानभाज्या शाळेमध्ये मुलांना रानभाज्या माहिती पडल्या पाहिजे. कडधान्य माहिती पडलं पाहिजे. आपलं काय खाद्य हे मुलांना माहिती पडलं पाहिजे. आता आमच्याकडे रानभाज्या सांगतो तुम्हाला. रानभाज्या म्हणतात आता पावसाळ्यामध्ये दिव्याची भाजी बर्डेची भाजी आंबोट्याची भाजी कांद्याची भाजी पाखरीची भाजी कोंबडीची भाजी चित्रुकाची भाजी 4-5 प्रकार आळूची भाजी पोळीची भाजी भोकरीची भाजी गायपाताची भाजी. म्हणजे पाऊस पडलो आम्ही 4 महिने रानभाज्या खातो. काय असे रानवांगी असतात काही कंद राहतात आणि एक रानभाजी एक औषधी वनस्पती. त्या रानभाज्या खाल्ल्या तर आपले निम्मे पोटातले विकार बरे होतात. मग या रानभाज्यांचं सुद्धा जतन केलं पाहिजे. कारण शहरामध्ये त्या तणनाशकने रानभाज्या ठेवल्याच नाही. आता मी येता मला इथं संभाजीनगर नाही इथून पुन्हा नगरवरून संभाजीनगर तसं होता काय नाही. आम्हाला तांदूळक्याचं बी लागत आहे म्हणजे तांदूळक्याचं बी नाही राहिलं. म्हणजे या माझ्याकडे आला तुम्ही ठेवलंय म्हणलं हो. मी बीज माताच रघुनाथ माशेलकरांनी मला बीज माताच नाव दिलंय. मी बीजांची माता तांदूळक्याचं ते म्हणे 1 एकर मध्ये भेटेल का. आता 1 एकर मध्ये तांदूळक्याचं बी एकट्याला देऊ मी बाकीच्यांना काय करू. पण त्यांना तरी वाटत 1 एकर एवढं बी भेटेल का तुमच्या तांदूळक्याचं. आपल्या रानामध्ये आपल्या आज्या होत्या ना त्या शेतामध्ये कामाला जात होत्या. काम करता करता ओढीवरून भाजी आणत होत्या आणि ती बीज त्याला ती भाजी बनवत होत्या तरी ती भाजी गोड लागत होती. आणि आता ती तेलात तळलेल्या भाजीला चव नाहीये. बघा किती फरक पडलाय. जे खायचं ते राहिलंच नाही. आपण जे चांगले ते घरात ठेवलंच नाही.
पहिले लोखंडाचे तवे होते नाही का, तांब्या पितळाचे भांडे होते, त्याच्यातून आपल्याला लोह भेटत होता, लोखंडाच्या उलटण्या होत्या, स्वयंपाक चुलीवर होता, तोपर्यंत आजार कुठला तो माहीतच नव्हता. आणि आता आपण सगळं डुप्लिकेट आणलं म्हणून आपण पण डुप्लिकेटच होऊन गेले. मला एखाद्याला युद्ध केला तरी चालत, पण आज जे करे तेच मी बोलते. मग हे बदललं पाहिजे ना आपण, नाही का, हे बदललं पाहिजे. जे भांडण आहे आपण चांगलं ठेवलं घरामध्ये, हे पत्रे गोळा केले, निश्चित चमचम चमचम देखील गोळा केले. प्रत्येकाच्या घरातले मी सांगत नाही का माझ्या घरातला नाही तुमच्या घरातला आहे. आपल्या जोपर्यंत शेणा मातीचे घर होते तोपर्यंत कुठलाच आजार नव्हता. जोपर्यंत गायीच्या शेणाला भुई सारीत होती ना, तर ते आजार सगळे त्या भुईवच निघून जात होते, त्या जमिनीवर जात होते. आता आपल्याला माती पाहायला भेटतात सगळे. जेव्हापर्यंत या फरच्या झाल्या लागलेला तेव्हापासून प्रत्येक महिलेचे गुडघे गेले, गुडघे पाय याला कारणीभूत फक्त या फरशी, आता दुसरं काहीच नाही. आणि आपण जे चांगले ते ठेवलंच नाही तर माझी एक माझ्या बाबांना सगळ्याला कळची विनंती का बाबांनो, जे करायचं ते करा. तुम्ही 10 भाज्या खात्यात ना तर एकच भाजी खा, 2च खा, पण तुमचं आरोग्य चांगलं ठेवा. आणि जाता जाता ही काळ्या आहे तुमची आमची सगळ्याची मात, ही माती वाचवा. ही माती वाचली तर पुढची पिढी वाचेल, नाही तर पुढची पिढी वाचणार. पुढच्या पिढीला शिल्लकच राहत नाही काही. माझ्याकडून एखादा शब्द वाईट गेला असेल तो तुम्हाला माफ करा, आणि एखादा चांगला असेल तर तो घ्या. आणि आता लोक फोटोवर घेतात. मी म्हणते माझे फोटो नका घेऊ, फोटोला काहीच नाही, पण माझे विचार बाकी घराघरामध्ये घ्या. विचारायला असं तर विचारून नाही घ्या. की तुम्ही म्हणणार की जे आपल्या खाली बसत आहे बसा, की आपण जे गावरान बिया आपण लावतो त्या जशाच्या तशा येतात, म्हणजे जसा त्याचा फूट आहे अगोदरचा तसाच तो पुढच्या भागीत जातो. आता ते आंब्याची आपण ज्या पोळी लावतो आंब्याच्या, तर आता ती बऱ्याचशा पोळी लावल्या गावरान, तो पुढचा आंबा अगोदरचा आंबा होता तशी त्याची चव राहत नाही, बदलते. याला काय करायला पाहिजे ते थोडंसं मला प्रश्न करायला पडला. याच्यासाठी मला त्याच्याकडे दिसते का प्रत्येकाची माती चांगली नाही, सगळं दोष मातीत आहे. आता आमच्या इकडं फक्त पोळ्या घेतात तर निष्ठा बांधाला माती आड करतात तरी झाडे होतात. फक्त आमच्या आजी अडचणी काही मला झाड लावता येतं आणि उन्हाळ्याची मोडून जातं, कारण सगळं जे रान पडत आहे आणि पाणी नाही आमच्याकडे. आता ती आता दर पाऊस पडतो पण उन्हाळ्याची प्यायला पाणी नाही. त्यांना माहिती आहे, कोणाला विचार असेल त्यांनी हात वर करा, यांना विचारायचं त्यांनी हात वर करा, म्हणजे माहिती. आपण गरीब असो श्रीमंत असो, आज आपण आपल्या आई वडील आपल्याला कसे लहानचे मोठाले करतात, आपल्या आई वडील आपला मुलगा कोणी सर्व एकाच क्षेत्रामध्ये करता का बाजूबाजूला करता? तिथे तुमची जी जमीन आहे ती एकाच ठिकाणी तुम्ही सगळे बियाणे लावता की असं विभागून लावता? नाही, माझं छोटस घर आहे ना, मी अशी वेगळ्या ठिकाणी करते. पण जेवढे जे वाहन आहे माझ्याकडे लोक बघायला येतात. उद्या आधीपासून तरी पसरली गेले नाही का, उद्या लोक आले तर काहींचे 4च वाहन आहेत. सगळ्या शेतामध्ये तर मी फिरू शकत नाही, माझं शेत एक ठिकाणी नाही. पण मी प्रत्येक जो वाहन आहे जेवढं बी आहे ना तेवढं शेतामध्ये शेजारीच लावते. म्हणजे मग हे सगळं कॉलेजचे मुलं आले, शाळेतली मुलं आले, हे सगळं दाखवता येईल मला अभिमानानं. ह्या वावरामध्ये 4 जाती, ह्या वावरामध्ये 4 जाती. माझ्याकडे 18-19 जातीचे वाघ एवढे ते मी एका वावरामध्ये एक सरी लावली. सगळे एका वावरामध्ये. आता ती पालक मी हे नंतर लावायला लागलं, आता नाही लावता. आता नाचणी वरई भात ते करावं लागतं. ते म्हणजे आताचे वाण मी आता लायचे आणि हिवाळ्यातले वाण मी हिवाळ्यात लायचे. पण उन्हाळ्यामध्ये काय माझ्याकडे पाणी नाही करायला, पण मी थोडं सगळं तिथं शिकते. माझं दुसरं प्रश्न तर मग ह्या मधमाशा त्याचं संकलन करतात त्यांच्या फुलाचं, त्याच्यामध्ये काही बदल नाही होत का? कारण की आता सरांनी जो प्रश्न केला आंब्याचा तोच माझ्या संदर्भात सुद्धा झालेला आहे. मी आंब्याचं एकदम छान आमच्याकडे आंबा आहे
गावरान आंबा तो लावला, त्याचंच बी लावलं, परंतु ज्यावेळेस त्याला आंबे आले त्यावेळेस त्याचा रंग बदलला आणि त्याची चव सुद्धा थोडी बदलली. हे सरांचं बरोबर आहे. तर तसं तुम्ही ज्या भाज्या घेताय तर त्या भाज्या शेजारी असल्यामुळे या मधमाशांमुळे संकर होतं आणि त्या संकरामुळे त्यांच्यामध्ये काही बदल होतो का भाज्यांमध्ये? नाही बाई, माझं बदल झाला काय माझी नाही बदल झाला आणि मधमाशा बरेच समुद्र आहे आणि मी तिच्यावर कापी नाही ती म्हणजे तो काय फरक आहे आम्हाला सांगताय ना. माझ्या मुलाने 1-2 झाडं लावली. मी विस्तृत शेती करतो, सेंद्रिय शेती. आम्हाला बाजरीचं बी पाहिजे. गावरान बाजरी पूर्वीची होती ती बाजरी. पाठीमागचे कृपया साजरा ठेवा. तर मी ना बाजरीला पत करू, कारण आमचं गावाला बाजरी पिकत नाही. आमचं भात नागली वगैरे पिकत आणि त्या बाजरीची एक वैशिष्ट्य सांगते मी 5 वर्ष लोकांना बाजरी दिली पण लोकांनी तयारी केली नाही. मग मी पुण्याला माझी मुलगी दिलेले आणि मी शेणखताच्या प्रत्येक वर्षी थोडं कागदावरून आणायचे अकोल्याला आणि तिथं बाजरी एक थोडीशी काठी एवढी पट्टी पिकवायची आणि ते बी झालं का लोकांना किलो 2 किलो द्यायची. पण लोकांनी त्याचा वाढच नाही केला आणि नंतर काय झालं तर सगळ्या अकोट तालुक्यामध्ये बाजरी पण पक्षी नेमकी तीच बाजरी लोक खावला. सगळ्या जणांनी बाजऱ्याच्या कणसं नाही बसायचे पण हीच बाजरी पक्षी पिळत ना आणि माझ्याकडे राखायला मला मी आता समाजाला गावठी बाजरी समाजाला सांगते का पक्षाला गावठी कळवलं पण आपण माणूस आपण आपल्याला गावठी बरोबर गावठी. मी एक 25 वर्षापूर्वी बाजरीची भाकरी खाल्ली होती. तिच्या स्वाद अजूनही माझ्या आठवण येते. त्यामुळे मला ते बीज तयार करण्यासाठी पाहिजे. तर आता एवढ्याच मला भेटत का नाही पण मी पुढच्या वर्षी नक्कीच देणार तुम्हाला आणि तुम्ही मला फोन करीत राहा. माझा नंबर देऊन मला बीज आहे देवठामध्ये आमच्याकडं आणि गावाला बाजरी म्हणजे पहिले लोक देवठा बाजरी म्हणायचं. तर त्यांनी मला बोलवलं होतं मी आला पण मी नाही ना. तर फेकली तर मी नक्कीच येईल तुम्हाला आणि तुम्ही पण घ्या. तुम्ही पण वाढवा करून घ्या. 1 किलो दिली तर तुम्ही 1 वर्ष खाऊ नका. 1 वर्षाची तसेच पिकं. बीज संकलन कसं करतात? आम्ही बाजारातून बीज विकत आणतो आणि देतानाच ते दुकानदार आम्हाला असं सांगतात की हे 6 महिनेच तुम्हाला वापरता येईल. पण तुम्ही तर अनेक वर्षापासून करता तर हे बीज संकलन म्हणजे त्याची उगवण क्षमता पुढच्या वर्षी पण राहते का आणि ती राहायची असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? माझं जे गावठी बी आहे ना ताई हे 3 वर्ष लावता येतं पियाचं. मातीच्या मडक्यामध्ये राख्यामध्ये ठेवल्यावर 3 वर्ष पियाचं आणि नाही तसं केलं तर आता कोरडे भोपळे तुझं काढून ठेवला ना त्याच्यातून बी काढून हे सुद्धा 3 वर्ष आपल्याला लावता येतं. पण हायब्रिड जे पेन आहे ना हे 1 वर्ष उतरलं तर दुसऱ्या वर्षी त्याची गॅरंटी नाही आणि त्याला बिगर स्वतः औषध दिलं तरच ते येईल. तसं ते येऊ शकत नाही. हे गावठी जे आहे हे स्वतःच्या ताकदीवर हवेवर पण येणारच. स्वतःच्या ताकदीवर हवेवर पण हे गावठी येणारच. हायब्रिड बिगर स्वतः औषध काहीच नाही. तर त्या ठिकाणी आमच्याकडून मागे ज्यांनी सध्या घेवडा त्याचे बी आणलं होतं तर आपल्या संस्थेची पण 3 रुपये संस्थेची सध्या गाडी बाबा असं शाळा आहे. तर त्या ठिकाणी मी ते बी नंतर लावलं तर 25 एप्रिलपर्यंत मुलांनी मागे खाली जे सफेद घेवडा पण खाल्ला आणि आता ताईने आता पण विचारला की मग किती दिवस झालं तर आता सध्या सुद्धा आपल्याला मागे जी आहे मागे झाड लावली ती हिरवेगार झाली तर त्याला मागे आहे आणि मागे विषय आहे मुलं सुद्धा म्हणतात की सर हे पूर्ण म्हणजे त्याच्यासोबत मी नर्सरी म्हणून रोपटे लावले होते तर ते 6 महिने वाढून गेले मागेचे रोपटे. परंतु मागच्या वर्षी मे महिन्यात लावले ती रोपटे जे आहे मागे आजही जिवंत आहे आणि तिथे मागे विकायला लागली हिरवेगार आहे. म्हणजे ही जे आहे आपलं अतिशय आपण गावरान आणि चांगलं बी आहे. पाणी दिलं काही नाही औषध नाही काही